नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं श्वेता सुतार वाईल्ड लाईफ रेस्क्यू या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आता मी बालिंगा रोड या ठिकाणी आले। या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे आणि मंदिरच्या बॅक साईडला रूम आहे। तर बघूया आपण साप कोणता आहे व त्याला कसं रेस्क्यू करतो। तर या ठिकाणी नागजातीचा विषारी साप आहे। तर बघूया आपल्याला त्याला कसं रेस्क्यू करता येईल। आपण आता आपल्याकडे ट्रॅप नाही आहे। कसं काय दिसलं तुम्ही? कसं काय दिसलं तुम्हाला? अहो इथं आम्ही आता इथं आत आलो। मग आता मी किती बघतो तर ते पाईपवर आलता मग पाईपवर बघितलं तर ते शिपूड दिसले। शिपूड ते लांब दिसलं ते असं झालं। तर या ठिकाणी त्यांनी आतमध्ये आलेले आणि खिचडी खाताना त्यांना तो साप दिसला। नशीब तिथं काही चावला नाही त्यांना। तर बघूया आपल्याला आता त्याला कसं रेस्क्यू करता येईल। तर या ठिकाणी बाहेर लोकांनी भरपूर गर्दी केल्या। आपण सापाची माहिती बाहेर नाही देणार आहे, इथेच माहिती देणार आहे आपण। तर हा नागजातीचा विषारी साप आहे। भारतातील प्रमुख जे 4 विषारी साप आहेत, नाग, मण्यार, घोणस, फुरसे, यापैकी हा नागजातीचा विषारी साप आहे। तर आपण याला आता लगेचच रेस्क्यू करूया। आता आपण नागसाप रेस्क्यू केलाय। आदित्य माने दादांचा आपल्याला फोन आला होता या ठिकाणी साप आलाय म्हणून। आणि या ठिकाणी श्रावण सोमवार आहे आणि श्रावण सोमवार दिवशी हा नाग साप रेस्क्यू झालाय आणि मला या ठिकाणी गुरुजींचे आशीर्वाद देखील मिळाले। तर आजचा कॉल माझ्यासाठी स्पेशल होता। या ठिकाणी मला गुरुजींचे आशीर्वाद देखील मिळाले, महादेवाचे आशीर्वाद देखील मिळाले। तर चला तर आपण या सापाला आता वन विभागाकडे सुपूर्द करूया। तर आता बालिंगा येथील महादेव मंदिरामध्ये रेस्क्यू केलेल्या नागसापाला आपण वन विभाग रेस्क्यू टीमचे ओमकार काटकर सर आहेत त्यांच्याकडे सुपूर्द करतो। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।